नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. महिलांसाठी या 50 योजना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागतो, लाभ काय मिळतो, कागदपत्रे कोणकोणती लागतात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूयात. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, पहिली योजना आहे शक्ती गट नोंदणी. म्हणजे महिला बचत गटची जी काही नोंदणी असते ती योजनेसाठी जो काही लाभ मिळतो तो इथे तुम्हाला दिलेला आहे. तसेच योजनेसाठी कागदपत्रे काय आहेत ते इथे तुम्हाला दिलेले आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि अर्ज कुठे करावा तो सुद्धा इथे दिलेला आहे. जसं की नजीकच्या राष्ट्रीयकृत बँक अथवा जिल्हा धर्मादाय कार्यालयामध्ये तुम्ही बचत गट नोंदणीसाठी अर्ज करू शकता. अशाच पद्धतीने भरपूर अशा योजना या PDF मध्ये आहेत. याची जी PDF जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. तिथे तुम्हाला याची संपूर्ण योजनांची PDF भेटून जाईल. तर दुसरी योजना पहा, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. योजनेचा लाभ आणि आवश्यक कागदपत्रे. अर्ज कुठे करायचा आहे तो अधिकारी जे आहे या संकेतस्थळावर pmkofficial.org या संकेतस्थळावर. तिसरी योजना आहे चर्मकार समाजातील महिला प्रशिक्षण योजना. त्यांचा लाभ आणि आवश्यक कागदपत्रे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. अर्ज कुठे करायचा आहे तर जिल्हा कार्यालय संत रोहिदास आणि चर्मकार विकास महामंडळामध्ये. त्यानंतर पुढची योजना आहे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन दिलं जातं. या योजनेचा लाभ काय काय भेटतो आणि आवश्यक कागदपत्रेचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अर्ज कुठे करावा तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मंडळामध्ये अर्ज करू शकता. पुढची योजना आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. योजनेचा लाभ जर पाहिला तर 10 लाखापर्यंतचे जे काही गुंतवणूक प्रकल्प मर्यादा असते इथे जर पाहिलं आवश्यक कागदपत्रे सुद्धा दिलेली आहेत. आणि अर्ज कुठे करायचा जिल्हा कार्यालय अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे इथे तुम्हाला हा कर्जाची योजना आहे. पुढची योजना आहे 25,000 रुपये थेट कर्ज योजना. योजनेचा लाभ जो आहे तो छोट्या व्यवसायाकरता 25,000 रुपये महामंडळाकडून जे काही कर्ज आहे ते दिलं जातं. आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही इथे पाहिली तर इथे दिलेली आहेत. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि अर्ज कुठे करावा तर जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी ही योजना आहे. या मंडळातर्फे तुम्हाला हे कर्ज दिलं जातं. पुढची योजना आहे रोजगार निर्मिती. जो काही कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुद्धा म्हणतो. याचा जो लाभ आहे तो इथे दिलेला आहे. कागदपत्रे दिलेली आहेत. मुख्यमंत्री रोजगारची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकता PMEGP वरती. त्यानंतर प्रधानमंत्री स्वनिधी योजना यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. योजनेचा लाभ जर पाहिला तर 10,000 रुपयेपर्यंत कर्ज भेटतं आणि 4.5% 5% व्याजदरावरती असतं. कागदपत्र इथे पाहू शकता. आणि अर्ज जर पाहिला तर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद इथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. या योजनेचा लाभ जर पाहिला तर तुम्ही हे पहा 10,000 रुपयेपर्यंत कर्ज भेटतं. आवश्यक जे काही कागदपत्रे आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. अर्ज कुठे करायचा तर नजीकच्या बँकेमध्ये तुम्ही मुद्रा योजनेचा अर्ज करू शकता. पुढची योजना आहे महिला किसान योजना. महिला किसान योजनेचा जो काही लाभ आहे तो काय आहे, आवश्यक कागदपत्रे ते दिलेले आहेत. अर्ज कुठे करावा ते सुद्धा दिलेले आहेत. मी इथे जास्त माहिती तुम्हाला सांगणार नाही. कोणकोणत्या योजना आहेत ते सांगतो. याची जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. तसेच पुढची योजना आहे बचत गटासाठी व्याज सवलत योजना. योजनेचा लाभ जर पाहिला इथे पहा किती टक्क्याने आहे, आवश्यक कागदपत्रे आणि याचा जो अर्ज आहे तो महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा शाखेकडे करावा किंवा वेबसाईट आहे mavi.india.org यावरती करू शकता. बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज योजना आहे. योजनेचा लाभ जर पाहिला तर इथे पाहू शकता किती कर्ज भेटू शकतं, आवश्यक कागदपत्रे आणि याचा जो अर्ज आहे नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अर्ज करू शकता. पुढची योजना आहे बचत गटांना मुदत कर्ज. जसे की याचा लाभ आणि आवश्यक कागदपत्रे पहा. अर्ज कुठे करू शकता नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये. पुढची योजना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान. तर इथे अर्ज तुम्ही याचा उमेद संस्था महिला व बालविकास जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा याचा अर्ज जाऊन तुम्ही करू शकता. पुढची योजना आहे बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करण्यासाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी तुम्ही याची नोंदणी करू शकता. पुढची योजना आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. याची जी काही नोंदणी आहे तुम्ही नजीकच्या CSC सेंटर किंवा मानधन.in या वेबसाईटवरती जाऊन करू शकता. ही एक पेन्शन योजना आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना. यामध्ये जे काही भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना इथे लाभ मिळतो. यामध्ये किती कागदपत्र लागतात ते पाहू शकता आणि याचा जो काही अर्ज आहे तो समाज कल्याण कार्यालय किंवा या साईटवरती जाऊन करू शकता. पुढची योजना आहे विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी आहे. याचा जो अर्ज आहे ही वसाहत योजना आहे आणि
दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाला याचा लाभ दिला जातो। याचे कागदपत्रे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। नजीकच्या CSC केंद्रावरती मानधन.in या संकेतस्थळावरती अर्ज करू शकता। पुढची योजना आहे गटई कामगारांना लोखंडी पत्राचे स्टॉल देण्याची योजना आहे। 100% अनुदानावरती इथे हे दिलं जातं। स्टॉलवर ₹500 रोख अनुदान। तर याचा जो अर्ज आहे समाज कल्याण कार्यालय किंवा जिल्हा सहाय्यक आयुक्तालयामध्ये करू शकता। पुढची योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। इथे जी काही पेन्शन आहे ₹1500 पेन्शन दिली जाते। याचे कागदपत्रे पहा। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा अर्ज करू शकता किंवा संजय गांधी जे काही तलाठी कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। पुढचे आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना। याचे जे काही अर्ज आहे तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयामध्ये याचा अर्ज करू शकता। पुढची योजना आहे संजय गांधी निराधार योजना। यामध्ये सुद्धा ₹1500 पेन्शन दिली जाते। याचा अर्ज सुद्धा तुम्ही संबंधित तलाठी किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करू शकता। पुढची योजना आहे शेळीगट किंवा दुधाळ जनावर वाटपाची आहे। यामध्ये शेळी 10 एक बोकड अशा पद्धतीने याचं मिळतं। आवश्यक कागदपत्रे पहा। पंचायत समितीमध्ये अर्ज करू शकता किंवा पशुधन विभाग जो आहे जिल्हा पशुधन संवर्ग विभाग तिथे अर्ज करू शकता। पुढची योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, ज्यामध्ये दारिद्र्य कुटुंबाला 20,000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जातं। त्यामध्ये कागदपत्रे पहा। याचा अर्ज तहसील कार्यालयात करू शकता। शबरी आवास योजना, यामध्ये घरकुल वगैरे मिळतं। तर यामध्ये कागदपत्रे काय काय लागतात ते पहा। जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात याचा अर्ज करू शकता। पुढची योजना आहे कन्यादान योजना। याचा सुद्धा लाभ इथे तुम्ही पाहू शकता। आवश्यक कागदपत्रे पाहू शकता। याचा अर्ज तुम्ही तलाठी कार्यालय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करू शकता। शासकीय महिला राज्यगृह, आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत। इथे लाभ काय काय मिळणार आहे ते सुद्धा दिलेले। अर्ज कुठे करू शकता ते सुद्धा इथे दिलेले, एकदा पाहून घ्या। अर्ज तुम्ही करू शकता। त्यानंतर पुढची योजना आहे सखी निवास योजना। याची लाभ आणि कागदपत्रे पहा इथे आणि याचा अर्ज तुम्ही करू शकता। त्यानंतर पुढची योजना आहे त्यामध्ये शुभमंगल सामूहिक विवाह योजना। योजनेचा लाभ पहा। 10,000 इतकं जे काही अनुदान आहे ते वधूवरांना दिलं जातं। आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत ते पहा। याचा अर्ज तुम्ही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी इथे करू शकता। त्यानंतर अनाथालय, महिला स्वीकार केंद्र व सुरक्षागृहातील निरक्षित मुलींच्या विवाहासाठी ही आर्थिक योजना आहे। या योजनेचा लाभ 25,000 इतका धनादेश दिला जातो। आवश्यक कागदपत्रे पहा। जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी इथे हा अर्ज दिला जातो। त्यानंतर पुढची योजना आहे अंत्योदय अन्न योजना। अंत्योदय अन्न योजना विधवा, गर्भवती स्त्रिया वगैरे असतात त्यांच्यासाठी आहे। याचा लाभ कोण घेऊ शकतं पहा। आवश्यक कागदपत्रे पहा आणि अर्ज कुठे करावा तर रेशन दुकान, तहसील कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी येथे अर्ज करू शकता। त्यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम अमृत योजना आहे। या योजनेचा लाभ जी आहे तो इथे तुम्ही पाहू शकता काय मिळतो। आवश्यक कागदपत्रे पहा। अर्ज कुठे करावा तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही अर्ज करू शकता। पुढची योजना आहे जननी सुरक्षा योजना। योजनेचा लाभ जर इथे पाहिला तर इथे ₹1,500 देण्यात येतात। ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते पहा। नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा आशा सेविकांकडे याचा अर्ज करू शकता। प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, यामध्ये ₹11,000 महिलेला दिले जातात। जे गरोदर महिला असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। याचा अर्ज तुम्ही आशा सेविकांकडे जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज करू शकता। त्यानंतर बेबी केअर किट योजना आहे। यामध्ये जे काही बेबीला आहे किट दिलं जातं। बाळाला जे काही ₹2,000 सुद्धा दिले जातात आणि याचं तुम्ही अर्ज करू शकता अंगणवाडी सेविकेकडे जाऊन। पुढची योजना आहे किशोरी सबला योजना। याचा लाभ जर पाहिला तर 300 दिवस पोषण आहार मिळावा यासाठी ही योजना आहे आणि याचा लाभ करू शकतो। तर अशाच प्रकारच्या भरपूर अशा योजना आहेत। याची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला भेटून जाईल। यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। इथे आपण जास्त वेळ न घालवता तुम्हाला डायरेक्टली PDF दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि PDF डाउनलोड करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या महिलांना शेअर करा। धन्यवाद।